नमस्कार. आपलं सर्वांचं ह्या सेशनमध्ये स्वागत आहे. आपण पाहत आहोत माइंडफुलनेसबद्दलची माहिती. सर्वात उत्तम आणि आत्ताच्या जर ह्या धकाधकीच्या आयुष्यातलं किंवा अगदी कुठल्याही ह्याच्यातलं टेन्शनमधून फ्री होण्याचं किंवा विचारांच्या चक्रातून बाहेर येण्यासाठी, इमोशन्सचा ओव्हरलोड आहे तो ब्रेक करण्यासाठी किंवा लाईट करण्यासाठी सगळ्यात जर उत्तम कुठली जर टेक्निक आहे, आपण त्याला म्हणू हीलिंग एनर्जी, ती म्हणजे आहे माइंडफुलनेस. आपल्याला माइंडफुलनेस काय करतं, तर आपल्या मनावरती कंट्रोल करायला शिकवतं. आपल्या विचारांवरती, आपल्या भावनांवरती आपल्याला नियंत्रण करायला शिकवतं किंवा ते समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. आपण पाहत आहोत माइंडफुलनेस हे झोपेच्या समस्यांच्या संबंधित. तर आपण पाहू शकतो आजकाल बरेच लोक आहेत जे शांत झोपू शकत नाहीत. शांत झोप येणं हे अतिशय दुरापस्त किंवा अवघड झालेलं आहे. आपण पाहतो बऱ्याच लोकांना झोपेच्या संबंधित अनेक समस्या आहेत. जसं झोपलं की विचार चालू होत आहेत, खूप काळजी वाटते, भीती वाटायला लागते, किंवा डोळे बंद केलं तर अनेक कल्पना, अनेक विचार यायला सुरू होतात, ज्यामुळे खरं तर शांत झोप लागत नाही. उलट शरीरामध्ये अनेक आपल्याला लक्षणं दिसायला लागतील किंवा सिम्पटम्स जाणवतात. जर भीती वाटत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही रेसलेस राहता. तुम्हाला शांत झोप येणं, कारण श्वास नॉर्मलमध्ये होणं, हातपाय आपले अस्थिर असणं, ह्यामुळं आपण गाढ झोप लागू शकत नाही आपल्याला. म्हणजेच एक आपण म्हणतो गुड नाईट स्लीप जी आहे त्यापासून आपण फार लांब जायला सुरू करतो. ह्याच्या संदर्भात पाहिलं तर आपल्याला असणाऱ्या अनेक चिंता, काळज्या, मग आपल्या मुलांबद्दल, शिक्षणाबद्दल असतील, आपल्या घरातल्या कामाबद्दल गृहिणींना असतील, पुरुषांना त्यांच्या ऑफिसबद्दल असतील, किंवा मुलं असतील तर त्यांना करिअर, एज्युकेशनबद्दल, वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना अनेक व्याधी असतील, किंवा इतर एकटेपणा, किंवा इतर काही जे वाटत असेल की मला हे जमत नाही आहे, मी करू शकत नाही आहे, तर अशा अनेक गोष्टींमुळं आपल्याला झोप येत नाही. अर्थातच आपण जसं आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की आपण एकतर भूतकाळासंबंधी किंवा भविष्यासंबंधी विचार करत राहतो. म्हणजेच आपण वर्तमानात फार कमी आपलं क्षण जगत असतो. निम्मा दिवसातला वेळ जर पाहिला तर आपला नेहमीच भूतकाळाशी निगडीत अथवा वर्तमान काळाशी कमी आणि भविष्य काळाबद्दल जास्त. जसं सांगितलं तसं भूतकाळाबद्दल आपण जर विचार करत आहात तर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास वाटणार आहे. म्हणजे असं म्हटलेलं आहे एका कोटमध्ये त्या पद्धतीनं की भूतकाळाशी संबंधित विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला उदास वाटणं, दुःखी वाटणं, अपराधी वाटणं, ह्या बाबतीत गोष्टी असू शकतील की मी हे करू शकलो नाही, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, किंवा ह्यांनी मला असं केलं, माझा अपमान ह्यांनी केला, मला ही नोकरी मिळायला हवी होती, मी उगीच ही करतो आहे. तर अशा अनेक गोष्टी असतील की मी हा निर्णय घ्यायला हवा, तो उगीच घेतला. किती जण आहेत असे विचार करत बसतात आणि ह्या विचारातून त्यांनाही समजत नाही की हा भूतकाळ आहे, पास्ट घडून गेलेला आहे. आता त्यावरती आपण जर विचार केला तर आपण केवळ समस्येबद्दल विचार करतो आहोत. आपण अगदी सुरुवातीच्या सेशन्समध्ये पाहिलं की मग आपण आपला जो फिक्स माइंडसेट आहे, म्हणजे आपण त्या प्रॉब्लेमला चिकटून बसलो आहोत. ठीक आहे, जे घडून गेले आता आपल्याला त्याबद्दलचे सोल्युशन शोधायचे. पण व्यक्ती कायम त्याच गोष्टीत अडकलेली असते. मला त्यांनी
ह्यानी मला विचारलं नाही, मला ह्यानी त्या पार्टीला बोलवलं नाही, मला बड्डेला हेच गिफ्ट दिलं, तेच दिलं, ह्या गोष्टींमध्ये अडकतो आपण. भविष्याबद्दल असेल तर माहिती आहे आपल्याला चिंता, म्हणजेच एन्झायटी. माझ्या मुलांचं काय होईल, मला जर आता काय झालं तर माझ्या कुटुंबाचं काय होईल, माझं व्यवस्थित पुढचं सगळं होईल ना, मला मुलं पाहतील की नाही, मुलगी असतील तर त्यांची लग्न व्यवस्थित वेळेवर होतील की नाही, मुलं शिकत आहेत तर त्यांचं शिक्षण पूर्ण होईल की नाही, मी कर्ज काढले तर फेडू की नाही, मला हा आजार झाला तर तो झाला तर, मला जर असं झालं, माझा ॲक्सिडेंट झाला तर, अनेक 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 चिंता उपलब्ध होत राहतात आणि त्यावर आपण विचार करत राहतो. खरं तर जे घडलं नाही किंवा अजून घडायचंच आहे त्यावर आपण आपल्या विचारांनी इमॅजिनेशन्स करतो आणि मग त्याबद्दल आपण भीती निर्माण करून अस्वस्थ आणि त्रास सुरू करतो. म्हणजेच शेवटी काय तर गुड नाईट स्लीप आपल्यासाठी एक स्वप्न बनून राहतं. काही वेळेला झोप लागेल आणि डिस्टर्ब होते. मग अशा वेळेला डिस्टर्ब होते की पुढची निम्मी रात्र आपल्याला काढायची असते आणि आपण केवळ एक तर इकडं तिकडं पाहत किंवा अलीकडे मोबाईल आहेत तर मोबाईलकडे पाहत राहतो. पण आपण 1 दिवस करू, 2 दिवस करू, पण नंतर आपलं शरीर मग थकल्यासारखं वाटणं, आपल्याला राग येणं, इरिटेशन येणं ह्यासारख्या गोष्टी सुरू होतात आणि उलट आपल्या विचारांच्या चक्रांना स्पीडच येतो किंवा त्यात आणि भरच पडते. ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे आपल्या विचारांना समजणं, आपल्या इमोशनना कंट्रोल करणं असेल, ह्या सगळ्यांसाठी माइंडफुलनेस ही टेक्निक खूप खूप प्रभावी आहे. माइंडफुलनेस टेक्निक आपल्याला काय शिकवतं तर मनाचं हे जे भटकणं आहे, वर्तमान काळ सोडून भूतकाळ आणि भविष्यात, ह्याला एकतर पायबंद बसतो का, जसं आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं की आपण श्वासावरती आपलं लक्ष केंद्रित करतो. म्हणजेच जसं सांगितलं तसं भूतकाळाबद्दल विचार करता त्या घडून गेल्यात, म्हणजे आता त्या अस्तित्वात नाहीत. घटना, भावना, विचार. भविष्य तर अजून यायचंच आहे. वर्तमान काळात आणि आपल्याशी संबंधित आपण जिवंत असण्याचं लक्षण दाखवणारी एकमेव गोष्ट जी आहे ती म्हणजे आपला श्वास. म्हणजेच बी इन प्रेझेंट, वर्तमानात राहा. राईट नाव, आत्ता ह्या घडीत, ह्या वेळेत राहा, ह्या क्षणात जगा. म्हणून आपण म्हणतो की येणाऱ्या क्षणापेक्षा असलेल्या क्षणांमध्ये तुम्हाला आनंद उपभोगता आला पाहिजे, आयुष्य जगता आलं पाहिजे. श्वासाकडे जेव्हा आपण लक्ष देतो, येणारा श्वास आणि आपण सोडलेला श्वास म्हणजेच उच्छ्वास, तेव्हा आपल्याला एक क्लॅरिटी येते की आपण रियालिटीमध्ये आहोत, आपण जिवंत आहोत. मी इथं आहे आणि मी या क्षणात आहे. जे इतर गोष्टींमध्ये अडकलेलं मन आहे त्याला जेव्हा आपण पकडून परत वर्तमानात आणतो तेव्हा आपल्याला समजतं, अरे मी तर माझ्या बेडरूममध्ये आहे, मी सेफ आहे, मी फाईन आहे एकदम, मला काही नाही झालेलं आहे. म्हणजे हिअर म्हणजे काय तर प्लेस आणि नाव म्हणजे टाईम. ह्याला आपण रियालिटी चेक म्हणायचं. मग आपण म्हणायचं आहे की मी अतिशय सुरक्षित आणि शांत आहे. मग माझी प्लेस कुठे आहे तर माझं घर, माझं बेडरूम. आणि टाईम किती आहे आत्ता झालेला, मग जो काही तुम्हाला घड्याळात दिसतोय तो. म्हणजे आता मी रियालिटीमध्ये आलो. भूतकाळात तुम्ही कुठल्याही काळात, भूतकाळातल्याही दिवस रात्र कुठल्याही दिवसात फिरत असाल, कुठल्याही वर्षात महिन्यात फिरत असाल, घटकेत फिरत असाल, आत्ताच्या घटकेशी आपल्याला संबंध आहे. त्यामुळं मी आत्ता, राईट नाव, आत्ता मी कुठं आहे,
कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या वेळेत आहे याला महत्त्व आहे. तेव्हा आपण लक्षात घ्यायचं की मी सुरक्षित आहे, मी शांत आहे, मी आनंदी आहे, मी निवांत आहे. हे जेव्हा तुम्ही वारंवार स्वतःला सांगाल, जेव्हा हे तुमच्या लक्षात येईल, तेव्हा कळेल की वर्तमान काळात असणं म्हणजे किती छान आहे, हा क्षण किती सुंदर आहे. कारण माझा श्वास सुरू आहे आणि मी जिवंत आहे. वर्तमान काळात तुम्हाला लक्षात येईल की माझ्या डोक्यात असणारी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरं तर आत्ता नाहीच आहेत. म्हणजेच तुम्हाला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करायचा आहे. मी कुठं आहे आणि मी काय करत आहे आणि आत्ता काय घडत आहे ह्याचा स्वीकार करणं. मी सुरक्षित आहे आणि मी निवांत आहे ह्याचा स्वीकार करायचा आहे तुम्हाला. अर्थातच म्हणजेच मी कुठं आहे याबद्दलही तुम्हाला सांगितले की जिथे आपण आहोत ते जेव्हा श्वास तुम्ही पाहाल वर खाली होतो आहे आपला छाती किंवा पोट, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की श्वास सुरू आहे. त्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे थोड्या वेळासाठी. तुम्हाला जाणीव होईल की वर्तमान काळात आहोत आपण आणि खरं तर आत्ता ह्या वर्तमान काळात कुठलीच काळजी नाही आहे, काहीच त्रास नाही आहे मला. म्हणजे मी भूतकाळाचा आणूही शकत नाही आणि वर्तमान काळाचाही मी इथं आणू शकत नाही. जे घडून गेले आणि जे घडणार आहे त्याचा त्रास ह्या क्षणात नाही ना. आत्ता ह्या क्षणात फक्त आणि फक्त आयुष्य आहे. ओनली लाईफ इन दिस मोमेंट. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुमचे स्ट्रेस टेन्शन कमी होतील, लक्षात येईल आणि तुम्ही एकदम रिलॅक्स व्हाल. आता आहे पुढची गोष्ट म्हणजे काय तर ऑब्झर्वेशन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं म्हणलं की श्वासाकडे लक्ष द्या. कसा श्वास मी जेव्हा घेतो तेव्हा तो कसा मला लागतो आहे, त्याचं फिलिंग काय आहे. तर गार आहे आणि मी जेव्हा उच्छ्वास माझा सोडतो तेव्हा असणारं जे फिलिंग किंवा तुम्हाला जो जाणीव आहे ती उबदार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही इतर सेन्सेसचाही उपयोग करू शकता. मगाशीच पहिल्या सेशनमध्ये सांगितलं तसं की तुम्ही जिथे झोपला आहात त्या बेडशीटवर, त्या बेडवर हात फिरवून पहा. तुमच्याकडे जर मऊ मऊ उशी आहे, रग आहे, तर त्यावरती हात फिरवून बघायचा आहे. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कुठे आहात. कारण त्या सेन्समार्फत तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये आहात. ह्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ह्याचबरोबर ह्या क्षणामध्ये येणारे विचार आणि भावना ह्यांचं केवळ निरीक्षण करायचं. जणू काही तुम्ही ऑडियन्स आहात आणि मागच्या खुर्चीवर बसून एखादा कार्यक्रम पाहत आहात. एक लक्षात घ्यायचं, विचारांचं हे कामच आहे. तुमच्या डोक्यात मेमरी आहे, तुमच्या डोक्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर आहे, तुम्ही घेतलेले एक्सपिरियन्सेस आहेत, सर्व गोष्टी आहेत. ह्याचा अर्थ त्या अनुषंगानं विचार येणं किंवा जाणं हा विचारांचं हे काम आहे, मेंदूचं काम आहे आपलं. म्हणजे विचार येणार आहेत आणि जाणार आहेत, पण त्यांना केवळ पाहणं तटस्थ राहून हे आपलं काम आहे. जसं आपण एखादा पिक्चर पाहतो आहोत, सिरियल पाहतो आहोत, बरोबर, त्या एखाद्या सीनपुरतं तेवढ्या एखाद्या घटनेपुरतं थोडं आपल्याला फिलिंग येतं, पण आपल्याला लगेच लक्षात येतं हे माझ्याशी संबंधित नाही तर त्या पात्राशी संबंधित आहे. आपण लगेच त्यातून बाहेर येतो. तसंच आहे, आता आपण समजायचं आहे की येणारे हे विचार, ह्या भावना, ह्यांना मी फक्त पाहत आहे एक प्रेक्षक म्हणून. त्या भावनांना कुठल्याही प्रकारे कुठलंही लेबलिंग करायचं नाही, कुठलंही लेबल चिकटवायचं नाही. म्हणजे कुठल्याही विचारांना कुठल्याही भावनेचं लेबल चिकटवू नका. हे वाईट आहे, हे चांगलं आहे,
हे मला दुःख देतं, हे मला क्लेश देते, ह्यानं मी आता पूर्ण फ्रस्ट्रेट झाले, मी फारच हतबल झाली. नाही, आपण प्रेक्षक आहोत, आपण केवळ पाहतो आहोत. त्या विचारांना, भावनांना लेबल द्यायचं नाही. तर आपण असं समजू आता की आपले निगेटिव्ह विचार किंवा त्रासदायक या भावना म्हणजे एक काळा ढग आहेत. आता ह्या ढगात सर्व काही आपण भरतो आहोत, आपले नको असलेले विचार, या भावना. आणि आता तो हळूहळू तुमच्या डोळ्यासमोरून पुढं अलगदपणे जात आहे. त्याला जाऊन द्या, लेट इट गो. असंच चांगले विचार किंवा चांगल्या फिलिंग्सचा एक ढग आहे, तो म्हणजे व्हाईट क्लाउड. तो अलगदपणे आपल्यासमोर येत आहे. माइंडफुलनेससाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं हे एकमेव काम आहे. प्रॅक्टिस करा आणि ह्यामध्ये एकदम एक्सपर्ट बना. एकमेव हा मार्ग आहे आपल्याला की आपला मनाचा ताण, त्रास कमी करणं. एकमेव की ह्या क्षणात जगा, तुमच्या वर्तमानात जगा. वर्तमानातला हा क्षण म्हणजेच आपलं आयुष्य आहे, आपलं लाईफ आहे ते. आज आपण पाहतो अनेक ठिकाणी की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स तुम्हाला जवळजवळ आपण पाहायचं की 90% आहेत. हे निगेटिव्ह थिंकिंग, डिप्रेशन, एन्झायटी ह्यातूनच झालं. जेव्हा तुम्ही माइंडफुलनेस शिकता, तुम्ही ह्यापासून पूर्णपणे मुक्त होता. त्यामुळे तुम्ही निर्णय उत्तम घेऊ शकता, स्वतःच्या विचारांना समजू शकता, इमोशन्सना कंट्रोल करू शकता. म्हणून उत्तम झोपेसाठी माइंडफुलनेस नक्कीच उपयोगात